भरधाव ब्रिझा कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. उमरी तळोदा रस्त्यावरील भीषण अपघात. उमरी ते तळोदा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ब्रिझा कारने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार सीताराम रामदास वैष्णव वय 64 राहणार तळोदा यांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:45 वाजेच्या सुमारास चौगाव फाट्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार मयत सीताराम वैष्णव हे आपल्या होंडा शाईन मोटरसायकलने क्रमांक MS 39 AA 6368 उमरी गावाकडून तळोद्याकडे येत होती. याच दरम्यान मागून येणाऱ्या मारुती सुझुकी ब्रिझा कारच्या क्रमांक GJ 26 AB 9063 चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व हयगईने चालवून दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वैष्णव यांच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात केवळ दुचाकीचेच नव्हे तर ब्रिझा कारचे मोठे नुकसान झाले. कारमधील चालक प्रकाश तुकाराम मराठे आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या आई रुखमाबाई तुकाराम वाडणे राहणार नंदुरबार हे दोघेही जखमी झाले. या प्रकरणी चेतन मुकुंददास बैरागी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात संशयित चालक प्रकाश मराठे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब, 324(4) आणि मोटर वाहन कायद्याचे कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जावरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा रिपोर्ट.